नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर हा इथे माझा OTG आहे। तर OTG मध्ये केक कसा बेक करायचा मी आज हे दाखवणार आहे, कारण मलाही काही वर्षापूर्वी OTG मध्ये केक कसा बेक करायचा हे कळत नव्हतं। अशा माझ्या बऱ्याच मैत्रिणी असतील की त्यांना केक कसा बेक करायचा हे OTG घेतल्यानंतर कळत नाही, नवीन घेतल्यानंतर। तर मग तो कसा बेक करायचा मी आज दाखवणार आहे। तर इथे आहेत 4 बटन आहेत याला। तर सर्वात अगोदर आपल्याला कधी पण केक बेक करत असताना 10 मिनिटावर प्रीहीट करून घ्यायचा असतो, 10 मिनिटावर। तर केक बेक जर करायचा असेल तर 40 मिनिटावर ठेवायचा, कारण आता मी सर्वात अगोदर दाखवते। तर हे आहे फॅनचं चिन्ह आहे आणि ही रॉड आहे की त्याला एक रॉड दिलेली असते OTGला, तर ही रॉड असते। तर ही अशी इथे हे बघा हे दिलेलं आहे इथे, याला जर लावलं इथे तर तुम्ही इथे चिकन किंवा काय लावणार तर ते असं गोल गोल फिरतं, तर ते त्याच्यासाठी दिलेलं असतं। त्यानंतर मग आता आपल्याला केक बेक करत असताना मी तरी फॅन चालू ठेवते, तर माझं हे फॅनचं ऑप्शन पण चालू असतं। त्यानंतर हे आहे टेम्परेचर। तर टेम्परेचर केक बेक करत असताना नेहमी 160 ते 180च्या दरम्यान ठेवायचं। तर मी 180 वर केक बेक करायला ठेवते। हे झालं। त्यानंतर आहे तिथे या रॉड आहेत। तर इथे OTGला वरती रॉड असतात, या दिसत आहेत ना, या रॉड असतात वरती पण आणि खाली पण असतात। तर आपल्याला केक बेक करण्यासाठी वरची रॉड लागत नाही आणि ही खालची रॉड आहे ही पण नाही लागत। तर आपल्याला केक बेक करत असताना दोघं रॉड चालू ठेवावे लागतात, कारण दोघं साईडने हीट हवी असते, वरूनही आणि खालूनही, म्हणून दोघं रॉड चालू ठेवायच्या। आणि टेम्परेचर 10 मिनिटं ऑलरेडी आपण प्रीहीट केलेलं असतं, म्हणून आणि मिनटं सेट करायचा म्हटला की 40 मिनिटावर सेट करायचा, कारण 10 मिनिटं आपण ऑलरेडी प्रीहीट करून ठेवलेलं असतं, त्यामुळे 40 मिनिटावरच ठेवायचा। पूर्ण काही वेळेला पूर्ण 40 मिनिटंही लागत नाही, 35 मिनिटातही केक तयार होऊन जातो। तर तुम्हाला कळालंच असेल की OTG मध्ये केक कसा बेक करायचा। तर परत एकदा सांगून देते, फॅन चालू ठेवायचा, 160 ते 180च्या दरम्यान टेम्परेचर सेट करायचं, 180 वर केलं तरी चालेल। त्यानंतर दोघं रॉड चालू ठेवायचे आहे हीटसाठी, आणि त्यानंतर टायमिंग सेट करायचा असल्यास 40 मिनिटं सेट करून घ्यायचा। तर ह्या अशा पद्धतीने केक बेक करायचा आहे।